श्री स्वामी समर्थ. शिकवण स्वामी समर्थांनी दिलेली आत्मविश्वासाची ताकद. अक्कलकोटच्या एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब माणूस राहत होता. घरात बायको आणि 2 लहान मुलं, पण घरात खायला अन्नही नव्हतं. काम मिळत नव्हतं. रोज तो रिकाम्या हाताने घरी यायचा आणि मुलांच्या डोळ्यातील भूक पाहून त्याचं मन तुटायचं. एक दिवसा इतका कठीण आला की रामू निराश होऊन म्हणाला, देवा, माझ्या नशिबात इतकंच दुःख आहे का? त्याच वेळी गावातील एका माणसाने त्याला सांगितलं, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ बसले आहेत. त्याच्या दर्शनाने लोकांचे आयुष्य बदलले. मनात शेवटची आशा घेऊन रामू स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामींच्या समोर जाताच तो रडू लागला. स्वामी, माझी मुलं उपाशी आहेत. माझ्याकडे काहीच नाही. मला वाचवा. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या डोळ्यात करुणा होती. त्याने शांतपणे सांगितलं, अरे, घाबरू नकोस. संकट हे कायमचं नसतं. श्रद्धा ठेव, मेहनत कर आणि माझं नाम घेत जा. तुझं कल्याण होईल. स्वामींचे शब्द रामूच्या मनात खोल उतरले. त्या दिवसापासून त्याने हार मानली नाही. छोटं का होईना, पण काम शोधायला सुरुवात केली. प्रत्येक काम करताना तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी त्याला एका शेतात कायमचं काम मिळालं. मेहनत आणि स्वामींच्या नावामुळे हळूहळू त्याची परिस्थिती बदलू लागली. घरात अन्न आलं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं. एक दिवस रामू स्वामींच्या दर्शनाला गेला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही. श्रद्धा आणि मेहनत यांनीच तुझं आयुष्य बदललं. त्या दिवसापासून रामू प्रत्येकाला सांगू लागला, स्वामी समर्थ संकट दूर करतात, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे ते आपल्याला उभं राहायला शिकवतात. शिकवण स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली, मेहनत केली आणि नामस्मरण केलं तर अगदी शून्यातूनही माणूस उभा राहू शकतो. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा.